एक गरीब माणूस असतो आणि तो देवदूताकडे जातो. त्याला म्हणतो की बाबा माझ्या आयुष्यात खूप गरिबी आहे, खूप वाईट सगळं चाललंय, तर कृपया तू देवाला विचार की मी काय करू म्हणजे माझ्या आयुष्यात सर्व संपन्नता येईल. तर देवदूत म्हणतो ठीक आहे, मी देवाला रात्री भेटणार आहे, मी त्याला विचारतो आणि उद्याच्याला तुझा मेसेज मी देव काय सांगतात ते तुला डिलिव्हर करतो. आणि तो जातो आणि दुसरा एक माणूस होतो, देवदूताला म्हणतो बघ बाबा मला देवाने एवढं काही दिलंय, संपत्ती भरपूर दिली आहे, मुलं चांगली दिली आहेत, सगळं काही भरपूर आहे. देवाला सांग आता बस मला नको आहे, जेवढं दिलंयस तेवढं पुरेसं झालंय, आता नको आहे मला. तर देवदूत म्हणतो ठीक आहे बाबा, मी तुझा पण मेसेज देवाला सांगतो आणि उद्याच्याला तुला काय निरोप असेल ते कळवतो. दुसऱ्या दिवशी हे सगळे तो रात्री भेटून येतो देवदूत देवाला आणि थांबतो. मग तो गरीब माणूस पहिला येतो आणि म्हणतो काय मेसेज दिला देवाने. तर देवदूत म्हणतो देवाने सांगितलं की तू काय कर की आजपासून आत्तापासून जर तुला सगळं काही संपन्नता पाहिजे, सगळं काही पाहिजे, तर जे तुझ्याकडे चांगलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद द्यायला सुरुवात कर. एक्झॅक्टली. तू त्यासाठी धन्यवाद. तो म्हणतो देवाने मला असं काही चांगलं दिलेलंच नाहीये ज्याच्यासाठी मी धन्यवाद देऊ शकतो, ग्रॅटिट्यूड व्यक्त करू शकतो. तो म्हणतो बघ दिलेलं नाही दिलेलं हा माझा विषय नाही, तू जे काही मला विचारलं होतं त्याचं उत्तर मी तुला दिलेलं आहे. मग तू ठरव तुझ्याकडे काय चांगलं दिलंय का नाही देवानी का नाही दिलंय. आता हे बघण्याची कुवतच नसेल, जो गरीब आहे त्याची कुवत नाहीये तुमच्या कॉन्व्हर्सेशन मधून. आणि दुसरा जो श्रीमंत तो येतो काय देवानी मेसेज दिला मला नको आहे आता. तर देवदूत म्हणतो की बाबा तू काय कर आजपासून जे काही तुला मिळालं त्याच्याबद्दल धन्यवाद द्यायचे बंद कर, ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं बंद कर. तो म्हणतो असं कसं बंद करणार, एवढं सगळं देवानी मला दिलंय त्याच्यासाठी तर मी धन्यवाद देणारच. बरोबर आहे. मग तो म्हणतो देवाने सांगितलंय तू धन्यवाद जोपर्यंत देत राहणार ना तोपर्यंत तुला हे सगळं मिळतच राहणार आहे, ते काही बंद होऊ शकत नाही. जर तुला बंद करायचं आहे तर तू ग्रॅटिट्यूड द्यायचं बंद कर.